एका सॉल्ट टँकच्या लँड संदर्भात त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसला हाताशी घेऊन 50,000 कोटींचा घोटाळा जो आहे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतायत त्या सॉल्ट टँकच्या बाबतीत. का कसला वाटतं की बाबा उद्या MMRD आणि मेट्रोमध्ये जे करार होणार आहे किंवा कांजूरमार्गच्या संदर्भात जे करार होणार आहे त्या संदर्भात काँग्रेसला बरोबर घेऊन अशा पद्धतीचा घोटाळा होतोय. मला तर काय थोडंसं कधीतरी आशिष शेलारांनी काही तर्कपूर्ण बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. थोडा अभ्यास करत जावा त्यामध्ये. ज्या पद्धतीनं आज तुम्ही कांगावा करताय सगळं उघड जाडलं. तुमच्या चंद्रकांत पाटलांनी ऑर्डर दिली आणि तुम्हीच म्हणताय आता केंद्र सरकारच्या बाजूला लढतायत. पहिले तर राज्य सरकारच्या बाजूने होते, सत्ता बदलली लगेच केंद्र सरकारच्या बाजून झाले. हे उलटी पलटी मारणं जरा थांबवावं म्हणावं भाजपनं. राज्याच्या बाजूनं कधीतरी बोलावं. त्यामुळे मला असं वाटतं की भाजपची भूमिका ही सरकारमध्ये असताना वेगळी असते, विरोधी पक्षामध्ये असताना वेगळी असते. आणि आता हे कांगावे तुम्ही करताय. 5 वर्ष तुम्ही काय करत होता याचं उत्तर त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. कोणाला द्यावे लागतं? प्रायव्हेट कोण आहे असा? आज त्या जागेवरती तर सॉल्ट विभाग आला, केंद्र सरकार आता येतंय. मग हा खाजगी कोण होता ज्याच्याबद्दल सांगून त्याचा बाऊ तयार करून ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी भीती दाखवून हे करू शकत नाही हे सातत्यानं सरकार बोलत राहिलं, मुख्यमंत्री बोलत राहिले. याचंही उत्तर आता देवेंद्र फडणवीसजी साहेबांनी दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज या 102 एकर जागेवरती 4 डेपोंची कामं होणार आहेत. मेट्रो 3, मेट्रो 4, मेट्रो 6, मेट्रो 14. जे अगोदर तुम्ही मेट्रो 3चा कार डेपो वेगळा, मेट्रो 6चा वेगळा हे करून जो खर्च वाढवत होता तो आता कमी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तुमचाच प्लान आहे, तुम्ही तो बदलला. तर जर 2015 सालीच हे जर काम सुरू झालं असतं तर आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही आज आरडाओरडा करतात तो निश्चितपणे करण्याची गरज लागली नसती. आणि ह्याचं उत्तरदायित्व हे तुमच्या या कुटील राजकारणामध्ये आहे एवढं मात्र दिलं पाहिजे. याच ठिकाणी अचानक प्लान बदलण्याचं कारण काय होतं, ही जागा का दिली नाही याचं उत्तर तर दिलंच पाहिजे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पाप त्यांच्या हातून झालेलं आहे की झाडांच्या कत्तली झाल्या आहेत, मुंबईकरांच्या भावनांना ठेस त्या ठिकाणी पोहोचवली आणि सातत्यानं मुंबईकरांची फसवणूक केली. याचंही उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबांना, भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल. आणि निश्चितपणे याचं कारण जे आहे ते आपण उद्या त्याच्यावरती विचार करणार आहोत. या संदर्भामध्ये त्या ठिकाणचं जे डिस्प्यूट जे 200 एकर जमिनीचं आहे त्याबद्दल ते बोलत होते. त्यामुळे विषय असा आहे की ते डिस्प्यूट दाखवण्याची गरज नव्हती. तुम्ही का दाखवत राहिलात? कारण तुम्हाला हा प्रकल्प जाणीवपूर्वक ह्या आरे कॉलनीमध्ये न्यायचा होता आणि त्यासाठी ती कारणं दाखवण्याची एक प्रक्रिया होती, भीती दाखवण्याची. 5,200 कोटी रुपये कुठं येणार ती कुठे लागतात आता? हा मुद्दा आहे. ही सरकारी जमीन आहे, राज्य सरकारची जमीन आहे, त्याच्यावरती तुम्ही करू शकता. तुमच्यामध्ये प्लान बदल करण्याची बोल जो आता करतायत, बदल करतायत, 4ही डेपोना एकत्र येत आहेत, ते तुम्ही करू शकला असतात. का केला नाही हा मूळ मुद्दा आहे. पण आरेची जमीन का घेतली गेली असं का ते आता आपण उद्या त्याच्यावरती बोलणार आहोत. असताना ही जागा उपलब्ध असताना तुम्ही मेट्रो 3 साठी जागा देत नाही, मेट्रो 6 साठी जागा देत नाही, 4 साठी जागा देत नाही. का देत नाही याचं कारण मधल्या या 2016च्या कालावधीमध्ये तुमचा संपूर्ण उद्देश बदलून गेला आणि तुमच्या सरकारची नजर ही मेट्रोच्या कारशेडसाठी आरेच्या जागेवर आली, आरे भूखंडावर आली. त्या अगोदर शासनाची भूमिका ही कांजूरमार्ग येथेच हा प्रकल्प व्हावा अशी होती आणि मग ती का बदलण्यात आली ह्याचं उत्तर आता या संदर्भामध्ये देणं क्रमप्राप्त आहे. जे फडणवीस सरकारच्या मध्ये त्यांचे प्रमुख जे होते ज्यांनी या भूमिकेमध्ये बदल केला त्यांना ते द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, अजूनही ती का जागा मेट्रो 6ला देण्यात आली नव्हती याचं कारण आहे ते देखील आरेच्या शेडवर आहे. लोक तिथं आरडाओरडा करतायत की गोरेगावमध्ये कारशेडचा प्रकल्प होऊ नये आणि मग जर तिकडे जर करायचा प्रयत्न झाला आणि मेट्रो 6चं काम सुरू झालं इथं तर त्या बोंबाबोंबेला अधिक त्या ठिकाणी प्रखर स्वरूप येईल, आंदोलन अधिक प्रखर होईल. त्यामुळे ही जागा दाबून ठेवण्यात आली.
आता ही जागा दाबून ठेवण्यात आली याचं उदाहरण याच्यासाठी आहे की दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या जागेवरती रॅम्प करण्यासाठी 2दा टेंडर काढलं. जागा हातात नाही मेट्रो 6ची, पण ती जागा कांजूरमार्गमध्ये येते नाही. तिचं आधीचा तो हे दे टेंडर डॉक्युमेंट दे. हां, हे जे आहे ना हे वाढून दाखवा. हे 2018 साली टेंडर काढलेलं आहे, जागा हातात नाही. याचा अर्थ ते प्रस्तावित मार्गामधला विषय होता, ती जागा निर्धारितच होती की तिथे मिळणार आहे. आताही कांजूर मार्गमध्ये दुसरी जागा कुठली प्रस्तावित नाही, तीच जागा आहे. मग त्याच्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला दिसेल की यामध्ये हे म्हटलेलं आहे की आर्किटेक्चर फिनिशिंग अँड प्री इंजिनियर्ड स्टील रूफ स्ट्रक्चर फ्रॉम चेनेज, ते त्याला पुढचा इन्क्लुडिंग रॅम्प फॉर डेपो एंट्री. त्या डेपोच्या कार डेपोच्या एंट्रीसाठी रॅम्प अप टू चेनेज 14,496.60 मीटर म्हणजे 15,000 जवळपास मीटरचा तो रॅम्प होणार होता. तो स्वामी समर्थ नगर पासूनचा, आणि या संदर्भामध्ये तो प्रोजेक्ट आला. या संदर्भात एक RTI दाखल केला होता की तुम्ही आम्हाला सांगा की एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द डेपो विथ प्लान शोईंग एरिया ऑफ डेपो लँड. तो जो RTI आहे ना, हा दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनचा पुढचा, हा हे जर दाखव. त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य तुम्हाला दिसेल की एक्झॅक्ट लोकेशन ऑफ डेपो इज नॉट येट फायनलाइज, द प्लॅन शॅल बी प्रिपेअर्ड ओनली आफ्टर फायनलायझेशन ऑफ द लँड. आणि ही लँडचं फायनलायझेशन झालं नसताना टेंडर कसं काढता तुम्ही? हे टेंडर 2दा काढलं गेलं, जागाच नाही तुमच्याकडे. ह्याचं उत्तर DMRCने दिलं नाही, कारण हे सगळं गुलदस्त्यात ठेवायचं काम हे फडणवीस सरकारने केलं होतं. ह्यांचा उद्देशच हा होता की ती आरेच्या जागेवरती आपण काय करावं ते आता आपण उद्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पाहणार आहोत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जे काही गोलमाल केला होता यांनी, त्यावरती माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीसजी ही जागा 102 एकरची अस्तित्वात असताना सातत्यानं ही जागा लिटिगेशनमध्ये आहे हे सांगत होते. आणि त्याच्या व्हिडिओ क्लिप आपल्याला त्या ठिकाणी मी दाखवत आहे. जाणीवपूर्वक वरचं कट केलेलं आहे आपण, फक्त म्हणजे चॅनल कुठला आहे तो महत्त्वाचा नाही. अधिकार सिद्ध करण्याची संधी देण्यात आली, परंतु ते सिद्ध करू शकले नाहीत. 2014ला जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल दिला, त्यानंतर 2015ला विभागीय आयुक्तांनी निकाल दिला, आणि त्यानंतर 2018 साली 2017ला जो त्यांनी अपील दाखल केलं होतं नमक विभागानं, भाजपाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष आणि तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलजींनी निकाल दिला होता. आणि त्या निकालाची प्रत ही आपल्या सगळ्यांना आता मिळाली असेलच, परंतु त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं चंद्रकांत पाटलांनी, ते महत्त्वाचं आहे, हा 14.8 त्यांच्या ऑर्डरचा भाग आहे जो 14.8चा. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की उपरोक्त विवेचनाच्या पार्श्वभूमीवर वाद मिळकतीत अर्जदार यांनी मालकी हक्क असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले नसल्याने विभागीय आयुक्त कोकण यांनी आव्हानित आदेशाद्वारे उक्त वाद मिळकती संदर्भात सादर केलेल्या पुराव्याचे विश्लेषण करून मिळकत निहाय मिळकतीत धारकाची नावे योग्यरित्या घोषित केली असल्याच्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो असल्याने खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे की निकालपत्र नमूद केले कारणास्तव तिन्ही अर्जदार यांचे फेर तपासणी अर्ज फेटाळण्यात येतात. याचा अर्थ विभागीय आयुक्तांनी संधी दिली होती, जिल्हाधिकाऱ्यांनी संधी दिली होती, त्यांना पुराव्यानिशी सिद्ध करता आलेला नाही. आज 2018चा हा जो महसूल मंत्री तत्कालीन चंद्रकांत पाटील यांचा स्वतःचा आदेश आहे. आणि त्यानंतर अपेक्षा असे असते की मंत्री महसूल यांनी ज्या वेळेला त्यांच्या क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटीमधला जो निर्णय दिला त्यानंतर त्याच्यावरती अपील हायकोर्टामध्ये दाखल केलं जातं. हा सॉल्ट विभाग 2 वर्ष गप्प का बसला? आणि ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला की मेट्रो कारशेड आरेमधना पुन्हा कांजूर मार्ग येते, जिथं त्याचं पूर्व ठिकाण होतं तिथेच केलं जाईल, हा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने निर्णय घेतल्यानंतर अचानकपणे आता त्याच्यावरती हायकोर्ट आठवलं, त्यांना या नोटिसा आठवल्यात. आज ज्या पद्धतीनं आता काही कंप्लेंट करण्याचा प्रयत्न करतायत, हे केवळ भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले नेते आणि
देवेंद्र फडणवीसजी यांच्या सांगण्यावरनं केंद्र सरकार करते असा आमचा ठाम आरोप आहे. एकंदरच नाही, दिल्ली मेट्रो रेल तेच काढतात ना, त्याची नावच आहे ना त्याच्यावरती. आणि हा जो दावा केला जातोय की 5,200 कोटी रुपये कोर्टात द्यावे लागतील, तर असं काही कोर्टाचे निर्देश होते? आता चालू आहे काम, आता तुमच्या समोर आहे. त्यामुळे हा सूर्य हा जयेंद्रच आहे. त्या लिटिगेशनच्या जागेचा बाफना आणि या जागेचा काही संबंध नव्हता. ॲडव्होकेट जनरलनी त्या ठिकाणी त्याचं ओपिनियन दिलेलं आहे. जी ऑर्डर जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा मंजूर करताना मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनला, त्या ऑर्डरमध्येच मेन्शन आहे की ॲडव्होकेट जनरल यांनी ओपिनियन दिलं, या जागेचा काही संबंध नाही. या अगोदर तुम्हाला मी प्रपोज प्लान दाखवला, त्यामध्ये स्वतः सरकारचं म्हणणं आहे की हिच्यावरती कुठल्याही तऱ्हेचा लिटिगेशन नाही. ही वरचं दाखव, हे प्लॉट फ्री फ्रॉम डिस्प्युटेड पेटिशन. त्यामुळे पहिल्यापासूनच होतं. आणि तो सॉल्ट विभागाचा दुसरा माझा प्रश्न त्या ठिकाणी आहे या संदर्भामध्ये की नमक विभाग तुम्हाला अफोर्डेबल हाऊसिंगसाठी मात्र त्या संदर्भामध्ये जागा देऊ शकतो. तुम्ही जॉईंट पॉलिसी करण्यासाठी 2016 पासूनच प्रयत्न करता, मग ह्याच्यासाठी जागा देऊ शकत नाही. नमक विभागानं तुम्हाला MCGMला देखील जागा दिलेली आहे डम्पिंग ग्राउंडसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रो 3चा प्रकल्प हा केंद्र सरकार बरोबर आहे. मग केंद्र सरकारची जागा मिळाली तुम्हाला काय अडचण होती? इथंही मोदी आहे तर मुमकिन आहे असं तुम्हीच म्हणता ना, आणि त्याची गरजही नव्हती, हे आमचं तेही म्हणणं आहे. तुम्हाला अधिक पण जागा मिळाली असती. आज 4 डेपो त्या 102 एकर जागेमध्ये होत आहेत. लोकांचा खर्च जो आहे जनतेचा पैसा हा वाचणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरेचं 200 एकर जमीन जे जंगल आहे ते पुढच्या अनेक पिढ्यांना मिळणार आहे. तो श्वास आहे तो मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याची उत्तरं भारतीय जनता पक्ष जो आता कांगाव करते त्यांनी दिली पाहिजे. तुम्ही म्हणताय की 5,200 कोटी रुपये 101.33 जी एकरची जागा आहे त्याच ठिकाणी ती प्रस्तावित करण्यात यावी, हा ॲफिडेव्हिटवरती दिलेला विषय आहे. दुसरीकडे याचा अर्थ असा होतो की कांजूरमार्गमधली जागा ही अत्यंत महत्त्वाची होती, प्लानमध्ये होती आणि त्यावर डिस्प्यूट नाही हे स्पष्ट करण्याकरता मी 2015चा जो प्लान आहे तो तुम्हाला दाखवतो. हा मेट्रोतर्फे सादर करण्यात आलेला आहे. हां, तिथे वरती नाही. या प्लानमध्ये ही जी 102 एकर म्हणजे 41 हेक्टर म्हणजे 102 एकर याच्यावर सरळ दिलेलं आहे की प्रपोज्ड 41 हेक्टर कार डेपो प्लॉट फ्री फ्रॉम डिस्प्युटेड पेटिशन. हा 2015ला स्वतः स्पष्ट केलेला आहे हा जो प्रस्ताव दिला तेव्हा. याचा अर्थ राज्य सरकारला त्यावरती कुठल्याही तऱ्हेचं डिस्प्यूट नाही आहे, ही भूमिका स्पष्ट होती. 2014ला ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल दिला होता आणि निकाल देताना ॲप्लिकंट त्यावरती अर्ज करत राहणार. 2015ला पुन्हा या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांकडे दिला होता, सॉल्टचा विषय नव्हता. आणि नंतर 2018ला तो विषय संपलेलाच होता. प्रश्न असा आहे की ही जागा पहिल्यापासूनच तुम्हाला माहिती आहे की यामध्ये लिटिगेशन नाही. असं असताना तुम्हाला दुसरा मुद्दा जो आहे की याच कालावधीमध्ये मेट्रो 6 म्हणजे जो त्याच्यामध्ये म्हणतोय हा देखील प्रस्तावित पूर्णपणे त्याचा प्लान तयार होता की कशा तऱ्हेने केलं जाईल. मेट्रो 6 प्रकल्प जो DMRC करतोय, जो राज्य सरकार स्वतः करतं आहे, त्याचा कार डेपो कुठे होणार होता? त्याचा कार डेपो हा कांजूरमार्गमध्ये ह्याच जागेत होणार होता. आजही तिथेच होणार आहे. आणि ही 102 एकरची जागा त्याची मागणी नंतर मेट्रो 6च्या वतीनं 2018ला देखील करण्यात आलेली आहे. दाखवतो ते पत्र दुसरं. प्रवीण दराडे यांचं पत्र मी आपल्याला दाखवतो की काय म्हटले प्रवीण दराडेंनी त्याच्यामध्ये. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय ते मेट्रो जे मुंबई MMRDAचे त्यामध्ये त्यांचं आयुक्त म्हणून आणि संचालक देखील होते त्या प्रकल्पाचे डायरेक्टर म्हणून. त्यांनी असं म्हटलं, त्यांनी ते पाठवलेलं आहे ही दीपेंद्र सिंग कुशवाहा मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मेट्रो मार्गिका 4चे टेंडर मंजूर झालेले आहे, त्यानुसार मार्गिकेचे काम सुरू आहे.
मेट्रो मार्गिका 6चे टेंडर काही दिवसात मंजूर होणार आहे. मेट्रो मार्गिकेचे काम सुरू होण्यापूर्वी कास्टिंग यार्ड अस्तित्वात असणे आवश्यक आहे. सदर प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करायचा आहे. या मार्गिकांच्या कास्टिंग यार्डसाठी अन्य सुयोग्य शासकीय जागा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रस्तुत पत्राद्वारे आपणास पुन्हा एकदा विनंती करण्यात येते, पुन्हा म्हणतात ते विनंती करण्यात येते की मेट्रो क्रमांक 4 व 6 यांच्या कास्टिंग यार्डसाठी तात्पुरत्या वापरास्तव मौजे कांजूर तालुका कुर्ला येथील नगर भूखंड क्रमांक 657 या महाराष्ट्र शासनाच्या मिळकतीच्या पैकी 100 एकर क्षेत्र तातडीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे देण्यात यावे, जे 2020ला आता राज्य सरकारनं केलेलं आहे. एकंदरच मुंबई मेट्रो प्रकल्प हा मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाभोवती गेले 5 वर्ष फडणवीस सरकार असताना भारतीय जनता पक्षानं अत्यंत हीन पातळीचं राजकारण तर केलंच, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी मुंबईकरांची घोर फसवणूक केलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं जाणीवपूर्वक फडणवीस सरकार मुंबईकरांशी खोटं बोलत राहिलं, असत्य कथन करत राहिलं, तो प्रकार अत्यंत भयंकर आणि घृणास्पद होता. कोणत्याही सरकारनं ज्या विश्वासानं जनतेनं त्यांना निवडून दिलं, त्यांच्यात जर पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केला तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट लोकशाहीमध्ये नसेल. आणि फडणवीस सरकारनं मुंबईकरांचा विश्वासघात केला हे मी आपल्याला या पत्रकार परिषदांच्या मालिकांमधनं स्पष्टपणे कागदोपत्री सिद्ध करून दाखवणार आहे. आणि हे सर्व कागद फडणवीस सरकारचं चरित्र, भारतीय जनता पक्षाचं चरित्र दर्शवणारे आहेत. भाजपानं कशा तऱ्हेनं मुंबईकरांची घोर फसवणूक केली हे यातनं सिद्ध होणार आहे. आपल्याला माहीतच असेल, हे 2-4 दिवसापासून ज्या पद्धतीचं भारतीय जनता पक्षाकडनं वक्तव्य येत आहे आणि त्याही अगोदर सॉल्ट डिपार्टमेंटनं, नमक विभागानं जे मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आणि आजही काही आगळीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामागे कसं हीन पातळीचं राजकारण आहे. कुठलाही अधिकार नसताना 2-2.5 वर्षानंतर केंद्र सरकार जागृत कसं होतं आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका तात्काळ कशी बदलते सरकार बदलल्यावर, याच्यामध्ये निश्चितपणे मुंबईकरांना आश्चर्य वाटल्यासारखं त्याशिवाय राहणार नाही. एकंदरच ही सगळी माहिती आता पत्रकारांच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून आलेली आहे की 1969 पासूनच त्या जागेवरती महाराष्ट्र शासनाचा अधिकार आहे. त्याच्या अगोदरपासूनच वेळोवेळी या संदर्भामध्ये ह्या 102 एकर जागेमध्ये ज्या ठिकाणी आता कांजूरमार्गमध्ये ही कार डेपो आता प्रस्तावित केला जातोय, ज्याच्यामध्ये काम सुरू केलेलं आहे, त्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचं डिस्प्यूट हे नव्हतं. हे राज्य सरकारला पूर्णपणे त्या ठिकाणी माहीत आहे. आणि ते माहीत असण्यासाठी मी त्याच्याही पुढे जाईन आणि नंतर त्याच्यावर आपण येऊया. याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं डिस्प्यूट नाही आहे. परंतु एकंदरच राज्य सरकारची भूमिका या कार शेडबद्दल, कार डेपोबद्दल कांजूरमार्गमध्ये व्हावी याबाबत काय होती, ह्याचा जेव्हा अभ्यास केला त्यावेळेला खऱ्या अर्थानं आज जो निर्णय घेतला गेला आहे, आज ज्या प्लॅनच्या आधारे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार पुढे चाललेला आहे, तो फडणवीस सरकारचाच प्लॅन होता. फडणवीस सरकारनेच हे निर्धारित केलं होतं की मेट्रो 3ची कारशेड आणि मेट्रो 6ची कारशेड ही एकत्रितपणे कांजूरमार्गला झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी पुरावा म्हणून मी 2015चं 22 सप्टेंबर 2015चं
हे तत्कालीन मेट्रो रेलच्या प्रमुख अश्विनी बेडे यांचं पत्र आपल्यासमोर ठेवतोय. ह्यातला दुसरा भाग पत्राचा हे वाचून दाखवतो मी आपल्याला, काय म्हटलेलं आहे त्याच्यात. त्यांनी असं म्हटलेलं आहे, हे तुम्ही पाहाला, तुम्ही पण वाचा, जनतेलाही दिसलं पाहिजे. त्यांनी असं म्हटलं की मेट्रो टप्पा 3 प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीबाबतचे सर्वेक्षण केले असता कांजूरमार्ग येथील जमीन अत्यंत उपयुक्त असून, मेट्रो 3 म्हणतोय मी, कांजूरमार्ग येथील जमीन अत्यंत उपयुक्त असून सदर जमिनीशिवाय प्रकल्पाची अंमलबजावणी करणे अशक्य होईल. हे शब्द मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे आहेत, ज्यांनी मेट्रो 3 प्रकल्प पुढे रेटण्याची त्यांच्यावर जबाबदारी आजही तेच करतात. आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सदर जमिनीपैकी काही जमीन खाजगी व्यक्तीस कंपनी जरी देण्यात आली असेल तरी ती परत घ्यावी, कारण हा प्रकल्प तिथेच झाला पाहिजे कार डेपोचा. असं ही भूमिका ही मेट्रो रेल कॉर्पोरेशनची होती आणि त्याचाच अर्थ राज्य सरकारची होती. दुसरीकडे यानंतर राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे शपथपत्र दाखल करण्यात आलं होतं, त्या शपथपत्रामधला काही भाग आपल्याला दाखवतोय मी. त्या शपथपत्रामध्ये राज्य सरकारतर्फे जे मेन्शन करण्यात आलं होतं, हा जरा थोडंसं वरचा पुढे करावा. त्यामध्ये असं म्हटलंय आधीचं जे अश्विनी बेडेंचं पत्र आहे ते मेट्रो 3 आणि 6 दोन्हीसाठी होतं. मेट्रो 3 हा त्यांच्या अखत्यारीतला विषय होता. मेट्रो 6 हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे. तो मेट्रो कॉर्पोरेशन जी MMRD करत आहे आणि त्याचं जे कंत्राट आहे ते DMRCला दिलेलं आहे, त्यामुळे तो राज्य सरकारचा आहे. हा मेट्रो 3चा प्रकल्प जो आहे तो केंद्र सरकारबरोबर जॉईंट पार्टनरशिपमध्ये त्या ठिकाणी केला जातोय जायका कर्जाच्या द्वारे. हे 3 महिन्यात द्यावा अशा पद्धतीने तो नंतरचा भाग, मी येतो त्याच्याकडे. या संदर्भामध्ये जेव्हा मार्च 2016ला राज्य सरकारतर्फे शपथपत्र मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, त्या शपथपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की, जरा वरचं हां त्याच्यावरचं, हां तिथे, हां इथे तुम्हाला इथे दिसत असेल इन द बॉक्स. 11 मार्च 2015ला राज्य सरकारने एक्सपर्ट कमिटी नियुक्त केली होती आणि त्या कमिटीनं, आता खाली घ्या बरोबर, 12 ऑगस्ट 2015ला या कमिटीनं फायनल रिपोर्ट दिला आणि त्यामध्ये असं म्हटलं की मेट्रो 3चा मेन डेपो हा कांजूरमार्ग येथे, तत्कालीन मेट्रो 6चं नाव त्यावेळेला वेगळं होतं, त्याला नाव दिलं नव्हतं, त्याचं नाव होतं जोगेश्वरी कांजूरमार्ग कॉरिडॉर. याच्याबरोबर इंटिग्रेट करून, त्याच्याबरोबर त्या ठिकाणी सम्मिलित करून कार डेपो हा कांजूरमार्ग येथे करण्यात यावा.